नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य हे तत्कालीन समाजाचा आरसा असतं अशी वाक्य आपण कायम बोलतो. त्या काळासोबत लेखक व्यक्त होत असतो असंही आपण म्हणतो. आणि म्हणूनच असा कालावधीचा आणि त्या काळातील लेखकांचा धांडोळा घेणारं एक पुस्तक फार महत्त्वाचं आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे दशकातले लेखक, लेखिका स्नेहा अवसरीकर यांनी लिहिलेलं. 2010 ते 2020 या कालावधीत लिहिणाऱ्या लेखकांच्या लेखनाचा घेतलेला आढावा म्हणजेच हे पुस्तक. तेव्हा या पुस्तकाविषयी, त्यातल्या लेखकांविषयी गप्पा मारूया स्नेहा अवसरीकर यांच्याशीच. स्नेहा, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न की अशा पद्धतीने एखाद्या 10 वर्षाच्या कालखंडाचा धांडोळा घ्यावा किंवा त्या लेखकांविषयी लिहावं असं कसं काय वाटलं? सुरुवात कशी झाली? नमस्कार भारती. सुरुवात अशी झाली की मी स्वतः वाचत होतेच या लेखकांचं. त्या काळात 2016-17च्या काळामध्ये मी अक्षधारा मासिकाची संपादक म्हणून पण काम करत होते, अजूनही करते आहे. तर त्या काळामध्ये मला या सगळ्या लेखकांचं खूप नव्याने मी वाचायला सुरुवात केली आणि मला असं वाटलं की यांचं लेखन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, पण फार वाचकांपर्यंत ते पोहोचत नाही आहे. तर त्याच्यासाठी काय करावं? 2 पर्याय होते. एक तर समीक्षात्मक पद्धतीने त्यांच्यावर लेख लिहिणं किंवा मुलाखती घेणं. आणि मी मुलाखतीचा मार्ग निवडला, कारण मला असं वाटलं की मुलाखतीमधून या लेखकांना आपलं म्हणणं, आपल्या लिखाणाविषयी सगळं स्वतंत्रपणे वाचकांशी प्रत्यक्ष बोलता येईल. आणि त्यामुळे मग मी हा मार्ग निवडला मुलाखतींचा. आणि वाचत होतेच डोक्यात विचार आला की या सगळ्या लेखकांच्या मुलाखती घेतल्या तर काय. मग त्यासाठी मला कुठलं तरी एक जागा हवी होती. मला असं वाटलं की ललितसारखं उत्तम माध्यम त्याच्यासाठी दुसरं कुठलंच नाही आहे, कारण ललित आजही महाराष्ट्रभर खूप निगुतीने आणि नीटसपणे वाचला जातो. त्यामुळे मी संपादक अशोक कोठावळे यांना विचारलं आणि त्यांना ही कल्पना आवडली. त्यांनी होकार दिला आणि या पुस्तकाची सुरुवात झाली. पुस्तकाची म्हणण्यापेक्षा सदराची सुरुवात झाली. सदर सुरू करताना याचं पुस्तक व्हावं असा काही डोक्यात विचार नव्हता. पण एकदा सदर सुरू झालं आणि ते अतिशय चांगल्या प्रतिक्रिया त्या सदराला येत गेल्या आणि मग नंतर असं वाटलं की याचं पुस्तक व्हायला हरकत नाही आहे. अशीच याची सुरुवात झाली. अगदी साधेपणाने सुरुवात झाली खरं म्हणजे. नाही, खरंच नेहा, म्हणजे अशा पद्धतीचं जेव्हा आपण एखाद्या कालखंडाचा धांडोळा घेतो किंवा त्याच्याबद्दल्या गोष्टींबद्दल काही लिहितो, तेव्हा एक खूप महत्त्वाचं तुमच्यासारख्या अभ्यासकांसाठी असतं, ते म्हणजे काय घ्यायचं, काय सोडायचं. तर हा तुमच्यासमोरही प्रश्न असेल, कारण हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की आत्ताचे आघाडीचे, म्हणजे जरी तुम्ही म्हणताय की 2010 ते 2020 हे ते दशक आहे, तरी आत्ताचे जे आघाडीचे लेखक आहेत, मग किरण गुरव असतील, कृष्णात खोत असतील, हे सगळे त्यांच्याविषयी या पुस्तकात आलेलं आहे. तर मग हे 10-11 लेखक आहेत ज्याबद्दल आपण आता लिहिणार आहोत. आणि काही असे आहेत की अरे यांच्याविषयीही मला लिहावंसं वाटतंय किंवा त्या अभ्यास करावासा वाटतोय, पण ते सोडावं लागेल. तर हा जो काही ही जी द्विधा मनस्थिती असते, ती आपण जेव्हा पुस्तक करतो किंवा लेख लिहितो तेव्हा ते आपण कशी सोडवतो ही गुंतागुंत? सुरुवातीला तर सुरुवातीचे जे 4-5 लेखक आहेत ते अगदी पक्के ठरलेले होते, कारण ते मी संपूर्णपणे बऱ्यापैकी वाचत होते, त्यांच्याशी बोलत होते. त्यामुळे पहिले जे लेखक आहेत गणेश मतकरी, प्रणव सखदेव आणि ऋषिकेश गुप्ते, ही अगदी नावं पक्की होती. आणि त्या काळात 2010 ते 2020 या काळामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं लिहितही होते. आणि मला असं वाटतं की केवळ कथाच असं नाही, ते वेगवेगळे फॉर्म पण हाताळत होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात इतकं वैविध्य होतं. आणि मला असं वाटलं की साधारण आत्ताच्या टप्प्यावर एकदा जर यांच्या मुलाखती घेतल्या तर त्यांचं लेखन अधिक वाचकांपर्यंत पोहोचू शकतं आणि एक दस्तावेजसारखं होऊ शकेल. किमान काही त्यांचा एक लेखनाचा एक महत्त्वाचा काळ लोकांसमोर येईल आणि कदाचित पुढच्या 10 वर्षांनंतर ही परिस्थिती बदलणार आहे. त्यांचं लेखनही पुढं जाणार आहे आणि हे लेखक आणखीन वेगळ्या पद्धतीने आपल्या लेखनाचा विचार करतील आणि वाचकही. त्यामुळे सुरुवातीला तर हे 3 लेखक ठरले होते आणि नंतर मग मी वाचत गेले तसं मला आणखीन महत्त्वाचे लेखक सापडत गेले, जसं कृष्णात खोत. ते मला फार महत्त्वाचे वाटले. सगळेच लेखक म्हणजे पुढे पुढे जशी वाचत गेले तसे एक लेखक सापडत गेले. आणि या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये माझ्याबरोबर अशोक कोठावळे बरोबरीने होते, तेही वाचत होते आणि आम्ही दोघेही मिळून ही नावं फायनल करत होतो. त्यामध्ये मग शर्मिला फडके समोर आली. जसे एक लेखक समोर आले, त्यांचं नाव मी वाचत होते, त्यांचं लेखन मी वाचत होते, तशी ती निवड होत गेली. आणि सुदैवाने ती खूप व्हॅरिड पद्धतीने झाली, कारण मग त्याच्यामध्ये खूप लेखिका आहेत,
त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातले लेखक आहेत. असं सगळंच त्याच्यामध्ये खूप एक विविधता पण येत गेली. पण बाकीचे बरेचसे लेखक उरले त्याही काळात लिहिणारे, त्यावेळी ते बाजूला ठेवले गेले. त्याचं काही खास विशेष कारण नाही आहे. कदाचित असं होतं की अजून थोडा काळ यांचं काम बघूया आणि मग घेऊया, असा फक्त यामागे विचार होता. म्हणजे बालाजी सुतार आहेत, निखिलेश चित्रे किंवा आत्ताचे प्रसाद कुमठेकर, पंकज भोसले, हे सगळे लेखकही या मालिकेमध्ये येण्यासारखे होते. पण फक्त त्यांच्या लेखनाचा आणखीन एक टप्पा पुढे जाऊ दे किंवा त्यांचं लेखन आपण बघूया असं म्हणून ते मागे ठेवले गेले. आणि 11 लेखक झाल्यानंतर आता याचं पुस्तक होऊ शकतं असं म्हणल्यावर तिथं ती मालिका, सदर लेखन ते थांबवलं गेलं आणि त्याचं पुस्तक झालं. कदाचित पुढच्या काळामध्ये याही लेखकांवर काम करायची माझी इच्छा आहे आणि करीनच मी ते काम, बघूया. स्नेहा, खरं तर आता तुम्ही शर्मिला फडकेंचा उल्लेख केला. महिला लेखकांविषयी कायम बोललं जातं की म्हणजे महिलांचं व्यक्त होणंही वेगळं असतं, साहित्याच्या माध्यमातूनही व्यक्त होणं वेगळं असतं, पण कायम साहित्याच्या जगात सुद्धा हा असतोच की किती महिला लेखकांना स्थान मिळालं किंवा महिला आणि पुरुष अशा पद्धतीने विचार केलाच जातो. तर तुमच्या डोक्यात असा होता की अगदी ओघाओघाने या लेखिका ज्या आहेत पुस्तकामध्ये त्यांची निवड झाली आणि त्यांच्याविषयी लिहिलं गेलं? ओघाओघानेच निवड झाली. त्याच्यामध्ये मी असं कुठल्याच गोष्टी ठरवल्या नव्हत्या की आता जर 6 लेखक झालेत तर त्याच्यापैकी 4 लेखिका यायला हव्यात, असं नाही. शिल्पा कांबळे, मनस्विनी, लता रवींद्र या काळात महत्त्वाचं लेखन करतच होत्या आणि आहेत, अजूनही करतायत त्या. शर्मिला फडकेचं पुस्तक येऊ घातलं होतं आणि तिची पहिलीच कथा इतकी सुंदर होती की तिचं नाव येणं अपरिहार्य होतं, त्यामुळे तिचंही नाव आलं. आणि सोनाली नवांगुळसारखी थोडीशी वेगळी लेखिका याच्यामध्ये घेतली गेली. ती प्रामुख्याने अनुवाद करते खरं म्हणजे, पण तिची दृष्टी जी आहे लेखनाकडे बघण्याची किंवा ती ॲज अ व्यक्ती म्हणून सर्जनशीलता तिची जर बघितली गेली तर ती सर्जनशील लेखिका असं म्हणलं जाईल इतपत चांगली होती. आणि मला असंही वाटलं की साहित्य अकादमी प्राप्त अनुवादक जर असेल या मालिकेमध्ये तर ती घ्यायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे या 4 लेखिका या मालिकेमध्ये आल्या, पण लेखिकांना निवडायला हवं असं काही कुठलं ठरवलं नव्हतं. त्या अगदी ओघाओघानेच या मालिकेमध्ये आल्या आणि त्या गुणवत्तेने आल्या. बाकी काहीच म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष अशी कधीच तुलना वगैरे अशी काहीच नव्हती निवडीमध्ये की इतक्या टक्क्यांनी बायका पण यायला पाहिजेत असा कुठलाही विचार नव्हता. गुणवत्तापूर्ण लेखन हा एकच निकष संपूर्ण पुस्तक तयार करताना किंवा या मुलाखती घेताना होता. खरं तर आपण एका म्हणजे पुस्तकांविषयीच्या पुस्तकाबद्दल बोलतो आहे, त्यामुळे पुस्तकांबद्दल बोलणं अपरिहार्य आहे. हे जे 10-11 लेखक आपण निवडले त्या या 10 वर्षाच्या कालावधीत असे कुठले विषय तुम्हाला आढळले का की हे प्रामुख्याने लिहिणाऱ्यांच्या लिखाणात आले किंवा काय तुम्हाला जाणवलं या 10 वर्षातल्या लिखाणात? म्हणजे व्यक्त होण्याचं माध्यम जास्त कथांचं होतं, कादंबऱ्यांचं होतं की व्यक्त होण्याचे विषय वेगळे वाटले? काय होतं नक्की, तुम्हाला काय जाणवलं? फॉर्मचा विचार केला तर कथा हे माध्यम बहुतेक सगळ्या लेखकांनी अगदी सुंदर रीतीने हाताळलं गेलं असं मला वाटलं. लेखक मुळात खूप वेगवेगळ्या भागातले होते, त्यामुळे खूप वेगवेगळे विषय आपोआप या लेखनामध्ये आले. भाषाविषयी सांगितलं पाहिजे. या प्रत्येक लेखकाची आपली आपली एक खास शैली आहे, भाषा, हेही मला फार विशेष वाटलं. कारण गणेश मतकरी जे अगदी महानगरीय आहेत आणि त्यांची एक खास भाषा आहे आणि ते संपूर्ण महानगरामधला आलेख मांडतायत. अत्यंत कमीत कमी पात्रामध्ये त्या महानगरातली जी एक व्यामिश्रता म्हणू आपण ती त्यांच्या लेखनात येते. आणि कृष्णात खोत सारखा एखादा लेखक आहे की जो अतिशय ग्रामीण भागात राहतोय, कोल्हापूरच्याही आणखीन छोट्या गावात राहतोय तो, आणि ज्याला आपण काय म्हणू, लोकल ते ग्लोबल असं आपण हल्ली बोलतो तसं अत्यंत देशी, अत्यंत गावातलं असं जे वातावरण आहे, जी रीतभात आहे किंवा जे हवामान आहे, जे तिथले प्राणी किंवा एकूण जीवन जे आहे ते त्यांच्या लेखनातून इतकं समग्रपणे पुढे येत गेलं आणि त्याला शोभेल अशी त्यांची खास तिथली भाषा, ह्या भाषेसह ते आलं आणि वाचकांना त्या भाषेचा कुठलाही अडथळा झाला नाही. जो महानगरातला वाचक आहे तोही तो वाचू शकतोय आणि अर्थातच त्या भागातलाही वाचूच शकतोय. हे 2 टोकं आहेत. याच्यामध्ये लिहिणारे प्रत्येकजण आपापली भाषा घेऊनच येत होते. ऋषिकेश गुप्तेच्या भाषेबद्दल तर खास सांगितलं पाहिजे, अत्यंत उत्तम भाषा, प्रणवची भाषा, ज्याला आपण आजचा समाज यायला पाहिजे किंवा आजचा काळ यायला पाहिजे लेखनात म्हणतो, तशी प्रणवची भाषा आहे. म्हणजे केवळ काही इंग्लिश शब्द वापरले किंवा काही तरुणांचे संवाद म्हणून दिलेत अशी म्हणून ती भाषा नाही आहे. प्रणव आजच्या काळात जे बोललं जात आहे तरुणांकडून किंवा जो त्यांचा एक व्यवहार आहे तो त्या भाषेत आणतोय. त्यामुळे मला हे सगळं खूप
प्रामुख्याने आता जेव्हा 11 मुलाखती समोर एकत्रितपणे आपण वाचतो तेव्हा हे खूप अगदी सहजपणे पुढे येते की भाषाशैली प्रत्येकाची अतिशय नेटकी वेगवेगळी. आणि काय म्हणतात नेमकी अशी आहे भाषाशैली. कथा हा वाङ्मय प्रकार व्यवस्थितपणे आणि अतिशय तो फॉर्म धरून वापरलाय. कथेचा एक खास फॉर्म आहे, त्या फॉर्मनुसार त्या कथा लिहिल्या गेल्या आहेत आणि वैविध्य खूप आहे या काळामधल्या लेखकांचं. महाराष्ट्रातल्या मराठी भाषेत लिहिणाऱ्या लेखकांविषयी एकत्र वाचायला मिळेल असं काही प्रोजेक्टवर तुमचं काम सुरू झालेलं आहे का, किंवा तशा पद्धतीने काही जुळवाजुळव सुरू झाली आहे का? अगदी नक्कीच सुरू आहे, कारण मलाही उत्सुकता आहे. या भागातून यायला हवे होते पण काही कारणांनी ते मागे राहिलेत. असे जे महत्त्वाचे लेखक आज वाटत आहेत, निखिलेश चित्रेसारखे लेखक आहेत किंवा प्रसाद कुमठेकरांची इतर कथा आत्ताच आलेलं आहे. पंकज भोसलेचे जवळपास आता 3 पुस्तकं झालेत. हे मागच्या सदरामध्ये यायला हवे होते पण त्या काळात ही पुस्तकं आली नव्हती. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये या लेखकांची परत नव्याने पुस्तकं येत आहेत आणि याही लेखकांकडे आता नव्याने परत पाहायची मला स्वतःलाच खूप उत्सुकता आहे. आणि आता मला असंही वाटतं आहे की मी या 11 लेखकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 11 लेखक मला थोडे थोडे समजलेत. तर या सगळ्याचा आता मलाही पुढच्या लेखकांकडे पाहताना माझ्या दृष्टिकोनातही थोडासा बदल होणार आहे. आणि हे जे पुढचे लेखक आहेत, हा काळ परत वेगळा आहे, त्यामुळे या काळाची स्पंदनं टिपणारे लेखक जे आहेत समोर दिसत आहेत त्यांच्यावर काम करायला मला नक्की आवडणार आहे. रादर मी तसं थोडंसं काम चालू केलं आहे. बऱ्याच लोकांना कल्पना असेल की तुम्ही एका मासिकाचं संपादनही करता, ते म्हणजे अक्षरधारा, आणि आता नुकताच दिवाळी अंक आलेला आहे. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की दिवाळी अंकाचं यावेळचं काम कसं होतं आणि आता दिवाळी अंक सगळ्यांपर्यंत पोचले, तेव्हा ओव्हरऑलच यावर्षीच्या दिवाळी अंकांविषयी तुमचं काय मत आहे? खूप वेगळे विषय दिसतात आहेत कारण यावेळी दिवाळी अंकांमध्ये. दिवाळी अंक हा माझा अतिशय आवडता विषय आहे, त्यामुळे आता इतका पुरेसा वेळ अजून मिळाला नाहीये. पण जेवढे काही दिवाळी अंक वाचलेत आणि अक्षरधारामध्ये मी बघतीये तर त्याला अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे वाचकांचं, हे खरंच आहे. यावेळी काय झालं, अक्षरधारा दिवाळी अंकात लिहिणारे बरेचसे लेखक हे प्रत्यक्ष येऊन अंक घेतला त्यांनी. त्या निमित्ताने भेटही होती, त्यामुळे मीच निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे नितीन रिंढे काय किंवा आसाराम लोमटे काय हे स्वतः बुक गॅलरीमध्ये आले होते आणि त्यांनी अक्षरधाराचे अंक तर त्यांना आपण देतोच, म्हणजे ते दिलेच आपण. पण त्यांनी जी उत्सुकता दाखवली आहे दिवाळी अंकाबद्दल किंवा त्यातले यांच्या बरोबर अनेक लेखकांनी दाखवली आहे. तर मला असं वाटतं की ही एक दिवाळी अंकाच्या निमित्ताने ना अजून आपल्याकडे खूप टीका जरी एका बाजूनी होत असली तरी सुद्धा सगळ्याच लेखकांसाठी लिहिण्याचं एक माध्यम म्हणून दिवाळी अंकाचं खरंच अजूनही फार मोठं महत्त्व आहेच. नाही स्नेहा, खरं तर तुम्ही आज तुमच्या पुस्तकाविषयी जी माहिती दिली, इतक्या लेखकांबद्दल आज आपण बोललो, त्यांची पुस्तकं नक्कीच आपले जे वाचक आहेत, प्रेक्षक आहेत, ते जाऊन पाहतील, वाचतील अशी आपण आशा करूया. पण आज तुम्ही आलात आमच्या आनंदाचं पानमध्ये आणि सविस्तर गप्पा मारल्यात त्यासाठी खूप आभार. आणि तुमचं जे येऊ घातलेलं प्रोजेक्ट आहे ज्याविषयी तुम्ही आत्ता बोलल्यात त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. यानंतर एका युवा लेखकाच्या कथासंग्रहाविषयी लेखकाकडूनच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. गाडा हा कथासंग्रह अक्षय टेमघर यांनी लिहिलेला आहे आणि हा कथासंग्रह महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या बैलगाडा शर्यतींभोवती फिरतो. तेव्हा या कथांबद्दल, या कथासंग्रहाबद्दल आपण जाणून घेणार आहोत अक्षयकडूनच. नमस्कार, मी अक्षय टेमकर. गाडा नावाचा ग्रामीण कथासंग्रह मी लिहिलेला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणारा हा ग्रामीण कथासंग्रह आहे. पुस्तकामधील कथा ह्या एकाच गावात राहणाऱ्या 14 शेतकऱ्यांच्या आहेत. हाडामासाचे हे शेतकरी आहेत. शेणामातीच्या घरात राहणारे हे शेतकरी आहेत. पुस्तकामध्ये 20 वर्षाची मुलगी ते 80 वर्षाचा म्हातारा अशा सगळ्या वयोगटातल्या शेतकऱ्यांच्या कथा आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांची स्वप्न, शेतकरी एखादी घटना घडल्यानंतर शेतकरी देत असलेले साद प्रतिसाद, ह्या सर्वांचा धांडोळा आपण पुस्तकांच्या मार्फत घेतलेला आहे. पुस्तकातील कथांना कोणत्याच स्वरूपाची सीमा नाहीये. म्हणजेच गाव भोरवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे इथे घडणाऱ्या या कथा असल्या तरी सुद्धा त्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये या कथा घडू शकतात. शेतीचे किचकट व्यवहार, आमदारकीचं राजकारण, सरपंचकीचं राजकारण, त्यासाठी खेळलं जाणारं राजकारण, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांची स्वप्न,
खून, मारामाऱ्या, त्याच्यानंतर अनैतिक प्रेमसंबंध, अशा सगळ्या अंगांनी या कथा अत्यंत रंजक पद्धतीने लिहिल्या गेलेल्या आहेत. गेल्या 2.5 दशकांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामध्ये झालेले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरावरचे बदल नेमके कोणते होते, अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना शेतकरी कशा प्रकारे साध प्रतिसाद देतात, संकटांचा कशा पद्धतीने सामना करतात, बैलगाड्या शर्यतीची इत्थंभूत माहिती, बैलगाड्या शर्यती दरम्यानचा चित्तथरारक अनुभव कसा असतो, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. चोखंदळ वाचकांसह विशेषतः शेतकरी वर्ग पुस्तकं मागवत आहे आणि फक्त मागून ठेवत नसून ते वाचून मला फोन करून त्यांच्या प्रतिक्रिया कळवत आहे. माझ्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत आहेत. त्याचसोबत ग्रामीण जीवनातील अनेक स्तरावरचे लोक हे पुस्तक मागवत आहेत. आता वेळ झाली आहे ती आजची लक्षवेधी पुस्तकं कोणती ते जाणून घेण्याची. आजचं पहिलं पुस्तक आहे ज्येष्ठ लेखक श्याम मनोहरांची कादंबरी, जिचं नाव आहे अखेरीस नयनाची गोष्ट. पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेली ही कादंबरी म्हणजे मनोहरांचं लिखाण आवर्जून वाचणाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची गोल्डन पेज प्रकाशनाची पुस्तकं काही प्रकाशित केली आहे, जी संविधानावर आधारित आहे. आणि त्यातलंही सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, संविधानाची मूल्यत्रयी. अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं लक्ष्मीकांत देशमुखांनी संपादित केलेलं हे पुस्तक आहे. आजचं तिसरं पुस्तक आहे ज्येष्ठ लेखक मुकुंद टांगसाळे यांच्या निवडक कथांचा संग्रह, जो रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलाय. त्याचं नाव आहे हसरी टाकसाळ. आणि आजच्या दिवसातलं शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे द्रष्टा. लेखिका वीणा गवाणकर यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि अगदी नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातून लेखक, विचारवंत आणि निसर्गात रमणाऱ्या हेनरी डेव्हिड थोरो या अवलियाची आपल्याला ओळख करून दिली आहे. वॉल्डन प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलंय. आज आवर्जून आम्ही काही ज्येष्ठ लेखकांच्या नव्या पुस्तकांचा आपल्या कार्यक्रमात समावेश केलाय. त्यांची नवी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्याविषयी वाचकांना माहिती मिळावी या उद्देशाने. कथा, कादंबऱ्या, वैचारिक लिखाण अशा सगळ्या प्रकारच्या साहित्याचा आजच्या कार्यक्रमात समावेश व्हावा हा आमचा प्रयत्न होता आणि यापुढेही असणार आहे. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.